Please subscribe and share SWA News. हावरे माय फर्स्ट होम या प्रोजेक्टचं आज भूमिपूजन या ठिकाणी झालं. त्यानिमित्ताने मी हावरे कुटुंबियांचं खूप खूप या ठिकाणी अभिनंदन करतो. आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी खूप खूप अभिनंदन. आप सबको बहुत बहुत शुभकामनाएं मैं यहाँ पर देता हूँ कि आपका पहला घर जो है इस प्रोजेक्ट में होने जा रहा है. सुरेश हावरे जी, अमित जी आणि अमर जी, आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी खूप खूप धन्यवाद. आणि आपलं मी माझ्या या मतदारसंघामध्ये पण स्वागत करतो, कारण की आपला हा जो प्रोजेक्ट आहे हा पहिला प्रोजेक्ट असेल हा कल्याण लोकसभेमध्ये. मला वाटतं आपला हा जो प्रवास नवी मुंबई पासून सुरू झाला तो आज शेळफाट्यापर्यंत या ठिकाणी आला. मला वाटतं नवी मुंबईला माणूस चालू केल्यानंतर तो मुंबईबद्दल विचार करतो, पण तो आज जो आहे तो नवी मुंबई पासून शेळफाटा, कल्याण, डोंबिवली असा तो विचारतोय. तो येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक बिल्डर जो आहे, प्रत्येक रिअल इस्टेट डेव्हलपर जो आहे तो या ठिकाणी करतोय. कारण की त्याची प्रचिती आपल्याला या ठिकाणी येते कि जेवढे जेवढे मोठे बिल्डर्स, जितके बड़े सब बिल्डर्स है, रियल एस्टेट डेवलपर्स है, वो जो मुंबई में काम करते थे वो सभी लोग आज अगर देखोगे आपको कल्याण सिंह रोड के आजू बाजू में दोनों तरफ आपको वो दिखेंगे. तो उसके अंदर आज जो है हावरे जी भी ऐड हो चुके हैं. यहाँ पर लोधा है, गुनवाल है, उसके साथ में 3-4 और पैराडाइज है, कल्याण में और कुछ है. तो आज जो है यहाँ पर हावरे इनका भी एडिशन जो है यहाँ पर हुआ है. मगाशी हावरे सर आपण म्हणत होता की याच्यामध्ये आम्ही सर्वे घेतला आणि सर्वे मध्ये सांगितलं की विचारलं लोकांना की आपण 3 गोष्टी त्याच्यामध्ये सांगितल्या की लोकेशन, हे लोकेशन खूप चांगलं आहे. मला वाटतं हे लोकेशन असेल ठाणं, कल्याण आणि नवी मुंबई याच्यामधला जर स्पॉट कुठला असेल तर हा शेळफाट्याचा आहे. पण हे लोकेशन जर आपण 10 वर्ष अगोदर विचार केला असता तर आपण या ठिकाणी आलं नसतं. या ठिकाणी परिस्थिती जी आहे, रमाकांत मडवी है, मुल्ला जी है, इकडचे बाकी सभी लोग यहाँ पर उपस्थित है. ये जो रोड आप देख रहे हो, ये जो आजू बाजू में बड़े बड़े कॉम्प्लेक्स देख रहे हो, ये जो रियल एस्टेट डेवलप, ये जो इंफ्रास्ट्रक्चर डेवलप आप लोग ने किया है गए 10 सालों में, तो मुझे लगता नहीं कि इतना फास्ट इंफ्रास्ट्रक्चर जो है वो कोई शहर में इसके पहले हुआ रहेगा. कारण की आप अगर देखोगे ये इसका एग्जांपल ले लो आप हावरे फर्स्ट होम का. एका साईडला तुमचा कल्याणशील रोड आहे, तो 6 पदरीकरण झालेला आहे. दुसऱ्या साईडला बाजूला आपण गेलात की लगेच तुम्हाला टनलने डायरेक्ट आपण नवी मुंबईला त्या ठिकाणी ऐरोलीला पोहोचू शकता. एका साईडला बघितलं दिव्याला तर त्या ठिकाणी बुलेट ट्रेन येते. परत अजून एका साईडला बघितलं आपण तर मेट्रो जी आहे ती आपल्याला 14 गावांमध्ये या ठिकाणी पकडू शकता आपण. तर असं काम जे आहे ते इन्फ्रास्ट्रक्चरचं या ठिकाणी गेल्या 10 वर्षामध्ये आम्ही करू शकलो. अगोदरचा हा रस्ता जो आहे तो कुठे गावातला रस्ता असेल तसा रस्ता होता. आज बाजूला जो आहे तो फ्लायओव्हर त्या ठिकाणी ओपन झालेला आहे, त्याचे काम त्या ठिकाणी चालू आहे. कल्याणशील रोड असेल त्या रोडवरून भविष्यामध्ये जे आहे म्हणजे परवाच त्याच्या माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या हस्ते भूमिपूजन झालं मेट्रोचं. त्या मेट्रो देखील त्या ठिकाणी पुढच्या 2 वर्षांमध्ये जे आहे ते आपलं त्या ठिकाणी प्रवास करता त्या मेट्रो मधून येणार आहे. त्याचबरोबर शेळफाटा ते भिवंडी थेट आम्ही उन्नत मार्ग त्या ठिकाणी बनवतोय, म्हणजे थेट शेळफाट्यावरून माणूस भिवंडी पर्यंत जाऊ शकतो. तर असं काम जे आहे हे या ठिकाणी आम्ही डेव्हलप केलेलं आहे. लोकांना विश्वास आहे रिअल इस्टेट बिल्डर्सला, रिअल इस्टेटला, या सगळ्यांना एक विश्वास निर्माण झाला आहे की ही जी तिसरी मुंबई बनणार आहे ही तिसरी मुंबई जी आहे ही नवी मुंबई आणि कल्याणच्या मध्ये जे आहे या ठिकाणी बनणार आहे. आणि त्याच्यासाठी लागणारं इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे हे आपण पाहत आहे. मगाशी आपण इथे म्हणालात की अगोदर फक्त पेपरवरती व्हायचं, आता पेपरवरचे आम्ही लोक नाही, आम्ही ग्राउंडवरचे लोक आहे. तर ग्राउंडवरती जे आहे हे माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली पूर्ण महाराष्ट्रामध्ये, आणि त्याची प्रचिती आपल्याला मुंबईमध्ये येत असेल की मुंबईमध्ये जिथे जा तिथे आपल्याला इन्फ्रास्ट्रक्चर बघायला मिळेल. आपण त्या ठिकाणी MTHचं उदाहरण त्या ठिकाणी दिलं, 350 किलोमीटरच्या मेट्रोचं उदाहरण दिलं, आपण नागपूर मुंबई कॉरिडॉरचा एक्सप्रेस हायवेचं उदाहरण त्या ठिकाणी दिलं. आता आपण पुण्याची एक मिसिंग लिंक या ठिकाणी करतोय. परत आपण या ठिकाणी मेट्रो, या ठिकाणी उन्नत मार्ग, या ठिकाणी बुलेट ट्रेन, और क्या चाहिए आपको?
हावरे सर अजून काय काय पाहिजे ते सगळं तुम्हाला आलेलं आहे. आणि या ठिकाणी हे रिअल इस्टेट होत असताना आता मोठ्या प्रमाणामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर तर डेव्हलप झालं, लोकही त्या ठिकाणी यायला लागली, लोक रिअल इस्टेट डेव्हलपर्स या ठिकाणी विश्वासाने यायला लागले. पण आता पाण्याचा विषय जो आहे मला वाटतं या ठिकाणी या पूर्ण भागामध्ये, कारण की आपल्याकडे जे पाणी येतं ते एकच स्रोत त्या ठिकाणी आहे. आपण या ठिकाणी रिमॉडेलिंगचे प्रोजेक्ट करतोय, पण त्याचबरोबर भविष्यामध्ये हा पूर्ण एरिया जो आहे कल्याण असेल, डोंबिवली असेल, शीळ असेल, याच्यासाठी घाबरे साहेब स्वतंत्र धरणाचा पण विचार जो आहे त्याच्यावरती देखील आम्ही काम या ठिकाणी करतोय. कारण की या ठिकाणी लोक जे आहेत लोकांना परवडणारी घरं, आता लोकांना जे आहे ते मुंबईला घरं त्या ठिकाणी परवडत नाही आणि आता ठाण्याला देखील लोकांना परवडत नाही, कारण की खूप घराची किमती ज्या आहेत खूप वाढलेल्या आहेत. लोकांना घरं कुठे परवडतात, सिरफाट्याला परवडतात, पुढे गेलं लोणवळला परवडतात, दोदाला, त्या ठिकाणी अंबरनाथ मध्ये गेलं, बदलापूरला गेलं. आणि या ठिकाणी तर मला वाटतं 35 लाखापासून घरं जे त्या ठिकाणी सुरू आहेत. मला वाटतं प्रत्येकाचं एक स्वप्न असतं की आपल्या हक्काचं घर जे आहे एका चांगल्या सोसायटीमध्ये, चांगल्या कॉम्प्लेक्स मध्ये, जिथे आपल्या मुलाबाळांना जे आहे हे चांगल्या प्रकारच्या सोयी सुविधा ज्या आहेत, ॲम्युनिटीज त्या ठिकाणी मिळतात. मगाशी मला तरी सांगत होते या ठिकाणी की आम्ही 2 एकरची जागा जी आहे ती पूर्णपणे खाली म्हणजे ग्राउंड त्या ठिकाणी वेगवेगळे ॲम्युनिटीज देण्याचं काम त्या ठिकाणी केलंय. पोडियमवरती वेगवेगळे ॲम्युनिटीज आम्ही या ठिकाणी देण्याचं काम केलंय. मला वाटतं एक चांगलं कॉम्प्लेक्स आहे, सोसायटी या ठिकाणी येते आपल्या माध्यमातून. आमच्या सगळ्या लोकांना मला वाटतं तुमचे 3,000 पैकी 2,500 जे आहे ते बुकिंग झालेले आहेत आणि हे सगळे माझ्याच मतदारसंघातले रहिवासी मतदार जे आहेत या ठिकाणी असतील. मी आपल्या या ठिकाणी खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो, कारण की आपल्यावरती असणारा विश्वास आज मराठी उद्योजक जो आहे हा मराठी उद्योजक देखील इथपर्यंत पोहोचू शकतो याचं उदाहरण आपण आवडे साहेब या ठिकाणी आहात. आणि आपली सगळी दोन्ही मुलं जी आहेत ती पुढे घेऊन जाण्याचं काम या ठिकाणी करतायत. मोठे मोठे आपण उद्योजक बघतो या ठिकाणी, मी नावं घेतली, पण ती मराठी उद्योजक ह्या सगळ्या उद्योजकांमधून जे आहे हे मराठी उद्योजक जे आहे हे निर्माण होऊन आणि गेले 30 वर्ष आपण या क्षेत्रामध्ये काम करतायत आणि आपल्यावरती असणारा जो विश्वास आहे मला वाटतं तोच जो आहे तो आपल्याला 3,000 मधून 2,500 जिथे अजूनपर्यंत खोदकाम चालू झालं नाही, काहीच काम चालू झालं नाही, पण फक्त विश्वासाच्या आधारावरती जे आहे आपण या ठिकाणी लोकांना घरं देत आहेत. या ठिकाणी आपले आर्किटेक्ट जे आहेत ते संदीप प्रभू आमचे जवळचे मित्र आहेत. खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी ठाण्यामध्ये देखील प्रोजेक्ट त्या ठिकाणी केलेले आहेत आणि या ठिकाणी बघितलं 1 BHK बघितला, 2 BHK बघितला. मला वाटतं चाळीमध्ये किंवा एका सिंगल इमारतीच्या सोसायटीमध्ये राहण्यापेक्षा आपल्या या कॉम्प्लेक्स मध्ये येऊन माणूस जो आहे तो चांगला एम्युनिटीज जो आहे तो आपल्या सगळ्या मुलांना देईल, त्याच्यामध्ये मला वाटतं चांगलं त्याचं भविष्य तो त्या ठिकाणी बघतो. आणि आपण युनिट देखील त्या ठिकाणी चांगल्या त्या ठिकाणी बनवलेले आहेत. मी आपल्या सगळ्यांना या ठिकाणी खूप खूप धन्यवाद देतो, आपल्या सगळ्यांना खूप खूप या ठिकाणी शुभेच्छा देतो की येणाऱ्या काळामध्ये आता आपण या कल्याण लोकसभेमध्ये एडिटर केलेले आहे, दरवाजावरती आहात. भविष्यामध्ये आपल्याला जे आहे ते डोंबिवली असेल, अंबरनाथ असेल, त्या ठिकाणी बदलापूर असेल, तिथपर्यंत जे आहे ते आपला प्रवास जो आहे त्या ठिकाणी हो आणि आमच्या या सगळ्या मतदारसंघातील लोकांना जे आहे हे परवडणारी आणि आपल्या बजेटमध्ये बसणारी घरं जी आहेत ते आपण त्या ठिकाणी निर्माण करू. कारण की बजेटच्या बाहेर जे आहेत मराठी माणसाला जर घर घ्यायचं असेल तर तो बाबा विचार करतो की माझं बजेट एवढंच आहे तर मला तेवढ्याच बजेटमध्ये जे आहे ते घरं मिळाली पाहिजे. आम्ही अगोदर आपण विचार करायचो की मुंबईचा माणूस आहे तो ठाण्यामध्ये आला पाहिजे, ठाण्यामध्ये त्याला घरं कशी मिळतील, पण ठाण्याचा आज रेट एवढा वाढलेला आहे म्हणून जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप आम्ही यासाठीच करतोय की मराठी माणसाला घरं जी आहे ही आपल्या या MMR रिजन मध्ये मिळाली पाहिजे. हा मराठी माणूस जो आहे तो घरं या ठिकाणी सोडून जो आहे तो मुंबईचा माणूस, मुंबई MMR रिजनचा माणूस, त्याच्यामध्ये कुठलाही असेल, मराठी असेल, मुस्लिम असेल, तेलुगू असेल, तमिळ असेल, हा जो इकडचा भूमिपुत्र आहे तो आपलं गाव जे आहे हे सोडून तो त्या ठिकाणी बाहेर गेला नाही पाहिजे. त्या हेतूने आम्ही या ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट करतोय. गेल्या 5 वर्षामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरसाठी फंड या ठिकाणी आला आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब जेव्हा या राज्याचं नेतृत्व करायला लागले तेव्हा हजारो कोटीचा इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट जे आहे ते आपण या ठिकाणी पाहताय आणि फक्त पेपर मधून ऐकत नाही, हे पूर्ण होताना त्या ठिकाणी आपण पाहताय. कल्याण सिंग रोड आम्ही 6 पदरीकरण त्या ठिकाणी केला. हा टनल जो आहे तो कुठलाही शनी जो आहे तो त्या ठिकाणी ओपन होईल म्हणजे आपल्याला
ह्या प्रोजेक्ट पासून ऐरोलीला जायला फक्त 5 ते 7 मिनिटं त्या ठिकाणी लागतील. अगोदर आपल्याला 45 मिनिटं त्या ठिकाणी लागत होते. आज 5 ते 7 मिनिटांमध्ये आपण तो प्रवास करू शकाल. उन्नत मार्ग त्या ठिकाणी होईल. मेट्रोचं काम ऑलरेडी आम्ही त्या ठिकाणी चालू केलेलं आहे. तर आपल्या प्रोजेक्टला जे जे पाहिजे ते सगळं देण्याचं काम आम्ही या ठिकाणी ऑलरेडी केलेलं आहे. आपल्याला पाण्याचा जो विषय आहे तोही पुढच्या 2-2.5 वर्षामध्ये जो आहे हा या ठिकाणी सुटलेला आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे या ठिकाणी अभिनंदन. हावरे साहेबांचं खूप खूप धन्यवाद की आपण मला या ठिकाणी बोलवलं. जय हिंद, जय महाराष्ट्र.